धुळ्यात शांतता समितीची बैठक संपन्न। आगामी बकरी ईद सण शांततेत आणि सलोख्याने साजरा करण्याचे प्रशासनाचे आवाहन। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा। मुस्लिम समाज बांधवांची प्रशासनाकडे मोठी मागणी। आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक पार पडली। या बैठकीला धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी आणि मुस्लिम समाजाचे धर्मगुरू, आजी माजी नगरसेवक व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत मुस्लिम समाजाने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मोठी मागणी केली आहे। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। बकरी ईदच्या काळात शहरात पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जावी अशा सूचना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी प्रशासनाला दिल्या। यावर महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे। एकीकडे शांततेचे आवाहन करत असताना गोतस्करीच्या संशयावरून होणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांवर मुस्लिम नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली। जे लोक गोतस्करी करतात त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई व्हावी, पण ही कारवाई पोलिसांनी करावी, परस्पर जमावाने कायदा हातात घेऊ नये असे ते म्हणाले। दुसरीकडे या बैठकीनंतर धुळ्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व नागरिकांना आगामी बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन केले। कायद्याच्या चौकटीत राहूनच सण साजरा करावा आणि प्रतिबंधित जनावरांची कुर्बानी दिल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी दिला आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार, मी विशाल आनंद, SP धुळे। आजच्या दिवशी मी धुळे जिल्ह्यातले सगळे नागरिकांना मी येणार बकरीदबद्दल शुभकामना देतो आणि बकरीद बद्दल काही गोष्टी मला विनंती पण शासनाकडून आणि पोलीस दलामार्फत करायची आहे। विशेषतः आता शासनाकडून जे गोतस्करी आणि गोकतली संदर्भात जे कायदा आहे त्यांची अंमलबजावणी बद्दल आम्ही पोलीस यंत्रणा आणि इतर जिल्हाची जे यंत्रणा आहे ते सगळे सक्षम आहे। हा विषयावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही करणार। सोबत आम्हाला नागरिकांना विनंती आहे की कृपया तुम्ही हे गोवंशीय जे जानवर आहे त्यांची तस्करी आणि त्यांची कत्तली ना करा आणि जे अलाउड आहे फक्त ते जानवरांच्या तुम्ही जे आहे कुर्बानी द्या अशी माझी विनंती राहणार। आणि जिल्ह्याचे सगळे नागरिकांना हे पण विनंती करतो की येणार सणोत्सवामध्ये जिल्ह्याचे वातावरण ते चांगलं ठेवून इथे काही लॉ अँड ऑर्डर सारखी परिस्थिती निर्माण करायची नाही अशी जे आहे दक्षता सगळ्यांना द्यायची आहे अशी पण मी एक विनंती करतो। आणि लास्टली मी हा जे सणोत्सव आहे त्याबद्दल सगळे मुस्लिम बांधव आणि इतर सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की जे कायद्याची जे तरतूद आहे त्यांचे राखीव ठेवून त्यांची अंमलबजावणी जे आहे ते आम्ही 100% करणार आणि नागरिक पण जे आहे आम्हाला योगदान देणार अशी माझी अपेक्षा आहे। थँक्यू।